नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केलेले आहे आणि या बजेटमध्ये महिलांसाठी खूप अशा योजनांच्या घोषणा झालेल्या आहेत। त्यातच जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो, अन्नपूर्णा योजना असो आणि त्यातच आता अजित पवार यांनी घोषणा केली होती की राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण आणि या अर्थसंकल्पात याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती। ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाहून कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे। या संदर्भात राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा विचार सरकार करत असून याबाबत शुक्रवारी अर्थसंकल्पात मोठी घोषणा झालेली आहे। ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांच्या आत आहे त्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे। महिलांसाठी लाडकी बहीण योजना सोबतच मुलींना शिक्षण मोफत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। उच्च शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। ज्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतो। मुलींना मोफत शिक्षणाचं दिलेले वचन हे कधी पूर्ण करणार, तर राज्य सरकारने आता या नवीन बजेटमध्ये स्पेशल या स्कीमसाठी एक बजेट ठेवला आहे आणि ही स्कीम आता लवकर राज्यात राबवली जाणार आहे। महाविद्यालयाच्या भरमसाठ फीमुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते, त्यांना शाळा सोडावी लागते। परभणीमध्ये गेल्या वर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली। अशा अनेक घटना झाल्या होत्या। त्यामुळे राज्य सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोफत मुलींसाठी शिक्षण हे योजना लॉन्च केलेली आहे। ज्यांचं जे किमान इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी असेल असे परिवार या योजनेसाठी पात्र असतील आणि या परिवारामध्ये मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील। या योजनेसाठी अद्यापही अजून जी प्रोसेस आहे किंवा यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि ही योजनेचा क्रायटेरिया काय हे आलेलं नाही। फक्त एक सांगण्यात आलं आहे, ज्या परिवाराचा इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी असतील त्या परिवारातील मुली उच्च शिक्षण हे फ्रीमध्ये घेऊ शकतील। त्यासाठी आता राज्य सरकार आराखडा तयार करत आहे, तर तो आराखडा जसाही त्या संदर्भात GR काढण्यात येईल लगेचच मी आपल्या चॅनलवर या स्कीमबद्दल, या योजनेबद्दल संपूर्ण डिटेल्स घेऊन येईल। म्हणून तुम्ही जरी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्या नवीन अपडेट असतील त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।